नमस्कार. आपण नेहमी पालक पनीर किंवा पालकची भाजी बनवतो. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी टम्म फुगलेली पालक पुरीची रेसिपी बनवणार आहे. नेहमीच्या पुऱ्या खाऊन कंटाळा आला असेल तर ही पालक पुरी नक्की बनवावी. ही पालक पुरी बघा, वरून खूप सॉफ्ट आहे आणि आतून मस्त हिरवीगार झालेली आहे. ही पालक पुरी आपल्याला कशाबरोबरही खाता येते. चहाबरोबर खाता येते, सॉसबरोबर खाता येते, तसेच विविध प्रकारच्या ग्रेव्हीवाल्या भाजीबरोबरही खाता येते. चला तर आपण पालकपुरी बनवायला सुरुवात करूया. सर्वात प्रथम एका टोपामध्ये अर्धा ते पाऊण लिटर पाणी घ्यावे व ते गॅसवर गरम करायला ठेवावे. त्यात थोडे मीठ घालावे. पाणी गरम करावे, ते जास्त उकळू नये. मग त्यात 4-5 वेळा पाण्याने स्वच्छ धुतलेले पालक घालावे. पालक पाण्यात पूर्णपणे बुडेल असा घालावा. त्यासाठी चमच्याचा वापर करावा. अशा प्रकारे चमच्याचा वापर करून पालक पाण्यात बुडवावा. 2-3 मिनिटांनंतर गॅस बंद करून ताबडतोब पालक पाण्यातून एका चाळणीत काढावा, जेणेकरून त्यातील पाणी निघून जाईल. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तो सर्व पालक घालावा. त्यात 3-4 हिरव्या मिरच्या घालाव्या. आल्याचे 2-3 तुकडे घालावे. 7-8 लसूण पाकळ्या घालाव्या. एक मीडियम आकाराचा कांदा घालावा. थोडी कोथिंबीर घालावी व थोडा ओवा हातावर घेऊन चोळून घालावा. आणि हे सर्व मिक्सरला लावून त्याची बारीक पेस्ट करावी. ही पहा, अशा प्रकारे बारीक पेस्ट करून घेतली आहे. आता ही पेस्ट परातीमध्ये काढून घ्यावी. त्यामध्ये साधारण अर्धी वाटी बेसन घालूया आणि 2 वाटी गव्हाचं पीठ घालूया. तसेच चवीनुसार मीठ घालूया. आता हे सर्व एकत्रित करून मळून घ्यायचे आहे. पीठ मळताना पाण्याचा वापर शक्यतो होत नाही, कारण त्या पालकच्या पेस्टमध्येच पीठ मळून होते. पीठ जर जास्त सैलसर वाटत असेल तर गव्हाचे पीठ थोडे थोडे घालत जावे व पीठ मळावे. आणि जर जास्त घट्ट वाटत असेल तर थोडे पाणी घालावे व मळावे. त्यात आता थोडे तेल घालावे व पुन्हा एकदा छान मळून घ्यावे. पहा, अशा प्रकारे मळून छानपैकी हिरवागार असा पिठाचा गोळा तयार झालेला आहे. आता हा पिठाचा गोळा 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवावा. आणि 10 ते 15 मिनिटांनंतर पुन्हा हा पिठाचा गोळा चांगला मळून घ्यावा. आता हा गोळा फार सॉफ्ट झालेला आहे. त्याचे असे 3 गोळे वेगळे केले. एक गोळा पुन्हा एकदा मळून त्याचा लांब रोल करून घेतला, जेणेकरून पुऱ्या करण्यासाठी आपल्याला त्या रोलचे छोटे छोटे गोळे करता येतील. एका सुरीने आता त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. पुरीसाठी अशा प्रकारे गोल गोळा करायचा आहे. आणि अशा प्रकारे मी सर्व गोळे करून घेतले. पुरी लाटताना चिटकू नये म्हणून पोलपाट व लाटण्याला तेल लावून घ्यावे. आणि जर शक्य नसेल तर पीठ लावूनही पुरी लाटता येते. एक पिठाचा गोळा घेऊन असा हातावर चांगला मळून आपण त्याची पुरी लाटावी. छान पुरीच्या आकाराची पुरी लाटून घ्यावी. आणि अशा प्रकारे 4-5 पुऱ्या लाटून
मग तळण्यासाठी घ्यावे. एक छोटा पिठाचा गोळा तेलामध्ये टाकल्यानंतर तो पटकन वर आला की समजावे तेल चांगले तापले आहे. मग आपण त्यात एक एक पुरी टाकावी. पहा किती छान टम्म फुगलेली पुरी आहे. दोन्ही साईडने खरपूस तळून काढून घ्यावी. दुसरी पुरी सोडली, ती देखील टम्म फुगली आणि ती देखील दोन्ही साईडने खरपूस तळून काढली. अशा प्रकारे एक एक करून सर्व पुऱ्या तळून घेतल्या. सर्व पुऱ्या टम्म फुगल्या. सर्व पुऱ्या लाटून नंतर तळून घेतल्या तरी चालेल किंवा 5-6 पुऱ्या लाटून नंतर तळून घेतल्या तरी चालतील. आणि अशा प्रकारे एक एक करून सर्व पुऱ्या तळून घेतल्या. पहा किती छान आणि टम्म फुगलेल्या पुऱ्या आहेत. पाहता क्षणी खाव्याशा वाटतात. आता ही पालक पुरी बघा. वरून खूप सॉफ्ट आहे आणि आतून मस्त हिरवीगार झालेली आहे. ही पालक पुरी आपल्याला कशाबरोबरही खाता येते. चहाबरोबर खाता येते, सॉसबरोबर खाता येते आणि ग्रेव्हीवाल्या भाजीबरोबरही खाता येते. तर मग येताय ना खायला? रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपली घरगुती लाईफ या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.